हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी सीमा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:20 आणि तुम्ही पाहू शकता बराच असा अंधार आहे. थोडी माणसं आता उठत चाललेली आहेत, जी ऑफिसला जाणारी आहेत, कॉलेजला, शाळेमध्ये. तर त्यांची आता उठायची लगबग झालेली आहे सुरू. तर आता हे किचन बघा, रात्री मी किचन स्वच्छ करून ठेवलं होतं, तर इतकं स्वच्छ असं किचन रोज रात्री करून ठेवायचं. आता रात्री मी काय केलं, माझं जे सिंक आहे ना ते गळत होतं, त्यामुळे या सिंकला मी व्हाईट सिमेंट लावून ठेवलेलं आहे, म्हणजे ते रात्रीपर्यंत छान असं सेट होईल. आता इथे मी सकाळी सकाळी डब्याची तयारी करून घेत आहे. तर मी काल मटकी भिजत टाकली होती आणि त्या मटकीला खूप छान असे मोड आलेले आहेत. तर डब्याला मी विचार केला की मटकीची भाजी देऊया. तर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि जवळपास 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर मटकीची उसळ बनवताना कांदा टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे ही सुकी उसळ जेव्हा आपण बनवतो ना, तर जास्त ही कोरडी बनत नाही, ओलसर अशी ही उसळ बनते. यामध्ये आपण कुठेही वाटणाचा वापर करणार नाही आहोत, फक्त कांदा टोमॅटोमध्ये ही उसळ बनवणार आहोत. तर अशीच मुलांना खूप छान वाटते. आणि मटकी थोडीशी जर आपण भाजून त्यामध्ये थोडंसं तिखट, हळद आणि मीठ जर घालून दिलं ना, किंवा फक्त मीठ जरी घालून दिलं ना लहान मुलांना खायला, तर खूप पौष्टिक आहे ही मटकी. मोड आलेली मटकी म्हटलं की त्यामध्ये फायबर प्रोटीनचं प्रमाण भरपूर जास्त असतं, त्यामुळे लहान मुलांना आवडीने हे खायला लावायला पाहिजे आपण. मटकीपासून मिसळ बनते, मटकीपासून सॅलड बनवतात, मटकीपासून जे तुमचं डाएट फूड जे असतं, मटकीचं सॅलड असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे कच्चे काय म्हणतात, बीटरूट, त्याच्यानंतर काकडी, त्याच्यानंतर कच्चा पेरू जर असं चिरून घातलं ना, खूप उत्तम प्रकारचं सॅलड तयार होतं. आता हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि बेसिक मसाले असतात जसं की हळद, तिखट, मीठ, तर इतकंच मसाले मी घालून ही मटकी बनवणार आहे. आता घरगुती मसाला जो घाटी मसाला असतो तो माझ्याकडे आहे, तर इथे चवीनुसार मी घालते. तर आमच्या कोल्हापूरमध्ये घाटी मसाला बनवला जातो. तर या मसाल्यामध्ये ना, ज्यावेळेस आपण हा वर्षभराचा मसाला, साठवणुकीचा मसाला ज्यावेळेस आपण बनवून आणतो, त्यावेळेस या मसाल्यामध्येच आलं, लसूण, कोथिंबीर देखील यामध्ये घातलं जातं. तरी देखील मी यामध्ये चमच्याभर आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे, तर छान असा स्वाद येतो. व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि मटकीची उसळ आता यामध्ये सगळीच घालून घेणार आहे. मोड आलेल्या मटकीच्या उसळला एकदा पाण्यातून काढून घ्यायचं, म्हणजे त्याला जर हलकासा चिकटपणा किंवा हलकासा थोडासा वास जर येत असेल ना, तर तो निघून जातो. आता इथे मी सगळीच उसळ घालून घेतलेली, व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या उसळीला आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचंय. वाटण घालून मटकीची उसळ बनवली ना, बटाटा घालून, तो खूप मस्त अशी मटकीची उसळ बनते आणि मिसळ देखील खूप छान बनते मटकीची. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून घेते आणि आता मंद आचेवरच या मटकीच्या उसळला मी शिजवून घेणार आहे. तर साइड बाय साइड माझं एका बाजूला चपाती बनवण्याचं देखील काम आता मी सुरू करणार आहे, कारण की मटकीची भाजी झालेली आहे, आता फक्त चपाती बाकी आहे डब्यासाठी. तर पीठ मळून ठेवलेलं आहे आणि त्याचा काही व्हिडिओ मी शूट केलेला नाहीये, कारण की मग जास्त घाई आहे सकाळची आणि सकाळी इतकं सगळं शूट करायला वेळ नसतो, मुलांना उशीर होईल. त्यामुळे मला जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा वाफेवरती याला शिजवून घ्यायचंय. तर आता मी चपाती वगैरे बनवत बसल्याचा व्हिडिओ वगैरे काही दाखवलेला नाहीये. आता भाजी इथे तयार झाल्यानंतर चपाती वगैरे बनवून घेतलेली आहे आणि मुलाचा डब्बा पटकन पॅक करून दिलेला आहे, कारण की त्याला 6:25 ला घरातून बाहेर पडावं लागतं आणि ट्रेन त्याला वेळेत पकडणं गरजेचं आहे, कारण की तो कॉलेजला जातो आणि खूप लांब जातो तो कॉलेजला. त्यामुळे माझ्यामुळे त्याला उशीर होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे मी पटकन त्याचा डबा वगैरे भरून दिला. आता अंघोळ पाणी झाल्यानंतर इथे मी पूजा करून घेते. तर इथे बुद्धांची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. तर अंघोळ झाल्यानंतर मेणबत्ती आणि जर माझ्याकडे फुलं असतील तर मी ते फुलं वाहते आणि जर फुलं नसतील तर फक्त मेणबत्ती, अगरबत्ती लावून मी लहानशी पूजा करून घेते. तर आता इथे मी फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत.
खूप साध्या पद्धतीने पूजा वगैरे करते मी. तर अगरबत्ती, मेणबत्ती लावून झाल्यानंतर मेडिटेशन करते वेळी असा एक बाऊल आहे त्याचा आपण आवाज जर केला ना तर खूप छान असं पॉझिटिव्ह वाइब्स येतात, व्हायब्रेशन तयार होतात आणि आपली सकाळची मॉर्निंग सकाळ म्हणजे खूपच छान अशी जाते. तर इथे मी आता पाया वगैरे पडून घेतलेल्या आहेत आणि आता मी तयार झालेली आहे पुढची कामं करण्यासाठी. मुलांना पाठवल्यानंतर आणि त्यांचं सगळं डब्बे वगैरे झाल्यानंतर मी झाडलोट करून घेतली. अंघोळ झाल्यानंतर पूजा वगैरे झाली आणि मग क्लास वगैरे घेऊन झाल्यानंतर इथे मी आता लादी पुसून घेत आहे. तर किचन वगैरे पुसून घेतलेलं आहे. हॉल देखील व्यवस्थित पुसून झालेला आहे. तर किचनमध्ये जर तुम्ही बघाल तर दोन्ही बाजूला किचन टॉप दिलेले आहेत. तर एका बाजूला भरपूर असा पसारा आणि एका बाजूला गॅस दिलेला आहे. तर त्यावरती आपण सगळेजण स्वयंपाक वगैरे करतो आणि जो राहिलेला किचनचं जे स्वयंपाक वगैरे आहे तो दुसऱ्या बाजूला मी ठेवत असते. तर आता इथे सगळं लादी वगैरे पुसून झाल्यानंतर कापूरदानीमध्ये मी कापूर लावलेला आहे म्हणजे खूप छान असं प्रसन्न आणि फ्रेश वातावरण वाटेल. तर आज मला थोडंसं पनीर बनवायचं होतं. तर जवळपास दूध भरपूर असं शिल्लक होतं. तर इथे मी आता दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता मी लिंबाचा रस घालून घेत आहे. कारण की कसं आहे घरचं जर पनीर असेल ना तर खाण्यासाठी तितकंच टेस्टी लागतं आणि बाहेरचं पनीर यामध्ये भरपूर भेसळ वगैरे असते असं आपण ऐकतोच. त्यामुळे मी आज काय केलं तर पनीरची भाजी बनवायची आहे म्हणून इथे घरातच पनीर बनवून घेणार आहे. तर जवळपास हे 2 लिटर दूध आहे आणि त्यामध्ये मी चमचाभर लिंबाचा रस घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचंय त्याला. तर पनीर बनवत असताना कधीच एकत्र लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालायचं नाही. ढवळत-ढवळत चमच्याने आपल्याला ते व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे खूप छान असं पनीर बनून तयार होतं. आता पनीर कसं बनतं, तर जेव्हा दूध फाटायला लागतं ना आणि पूर्णपणे दूध आणि पाणी सेपरेट झालेलं आपल्याला दिसतं ना, त्यावेळेस लिंबाचा रस घालणं थांबवायचं. आता बघा हे दूध बऱ्यापैकी आता सेपरेट होताना दिसत आहे आणि पाणी वेगळं होताना दिसत आहे. तर काहीच मिनिटामध्ये पनीर बनून तयार होईल. आणखीन 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दूध सेपरेट झालेलं आहे आणि पाणी सेपरेट झालेलं आहे. म्हणजे पनीर आणि पाणी वेगळं झालेलं आहे. आता यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्यामुळे हे काही इतकं आंबट होत नाही. जसं की व्हिनेगर घातल्यामुळे एक साधारणपणे व्हिनेगरचा वास येतो आणि हलकासा आंबटपणा येतो. तसं लिंबू घातल्यामुळे इतका वास वगैरे येत नाही आणि इतकं आंबट लागत नाही. त्यामुळे मी हे पनीर वगैरे धुवून काही घेणार नाही आहे. डायरेक्ट कॉटनचा एक रुमाल ठेवलेला आहे चाळणीवरती आणि यावरती आता आपण हे जे पनीर आहे बनवलेलं ते घालून घेऊया. तर आता मार्केटमध्ये ना पनीर बनवण्याचे डबे देखील आलेले आहेत. जाळीचे, चाळणी कशी असते तशा टाईपचे डबे आहेत. तर हे पनीर त्यामध्ये घालायचं. वरतून एक अशी चपटी प्लेट असते ती ठेवायची आणि वरतून दाब येईल असं काहीतरी वजनदार ठेवायचं. तर काहीच म्हणजे 2 ते 3 तासामध्ये पनीर बनून तयार होतं. आता आपण हे कॉटनच्या रुमालामध्ये बनवून घेतोय. त्यामुळे इथे मला आता हे पनीर जे आहे ना दुसऱ्या दिवशी हवंय. त्यामुळे इतकी काही घाई नाहीये. तर आता हे जे पनीर आहे हे मी बांधून घेणार आहे आणि बांधून झाल्यानंतर मी असंच ठेवून देणार आहे. याला आता मी घट्ट असं बांधून घेते किंवा रुमाल चारही बाजूने फोल्ड करून त्यावर वजनदार अशी वस्तू ठेवली ना, तर खूप छान असं पनीर तयार होतं. बांधायची देखील आवश्यकता लागत नाही. आता पनीर इथे मी बांधून तर घेतलेलं आहे, पण चाळणीच्या खाली जे भांडं ठेवलंय ना, त्यामध्ये भरपूर असं पनीरचं पाणी निघालेलं आहे. आता या पाण्याचं करायचं काय? हे पाणी आहे, या पाण्यामध्ये एकतर आपण पीठ मळू शकतो किंवा मग भात बनवण्यासाठी किंवा मग डाळ बनवण्यासाठी किंवा भाजीमध्ये तुम्ही हे पाणी वापरू शकता. खूप हाय प्रोटीन आहे या पाण्यामध्ये. यावर आता मी झाकण ठेवते आणि वजनदार वस्तू आता यावर ठेवून देणार आहे आणि आता मी डायरेक्ट या पनीरला दुसऱ्या दिवशीच वापरणार आहे. तर अशा पद्धतीने घरच्या घरी ताजं फ्रेश असं पनीर आपण बनवू शकतो. तर आजचा लहानसाच व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आवडल्यास लाईक करून शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्लॉगसहित. तोपर्यंत बाय.